याच प्रकारच्या आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या पाटील नेटवर्क या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। चला नितेश पाटील यावेळेचा रिवर्सचा फटका चेंडू जातोय यावेळीच वन बाउन्स बॉल पाडायचा नक्कीच जयेश पाटील रिवर्स साठी प्रसिद्ध पाटील साठी परत रिवर्स कडे चेंडू जातोय यावेळेस खेळाडूंना दर्शक बनतो दर्शक ना खेळाडू चेंडू जातोय सीमारेषा पार षटकार दरमियान बनाकर रखनी होती दोनों प्लेयर्स के। इस वक्त गेंद को लॉक कर दिया वन बाउंस एक बार जयेश पाटिल की गेंदबाजी करने के लिए स्विच कर दिया। इस गेंद को देखना चाहेंगे खिलाड़ी को यहाँ पर दर्शक बनने पर मजबूर करते हुए और दर्शकों को खिलाड़ी 6 रन से जरूर आते हुए और जरूरत तीसरी ओवर चलते हुए स्कोर की बात की जाती 34 लगते हुए और क्या गेंद को खेल दिया वहां पर देखना स्ट्राइक जरूर जयेश पाटिल नीतीश को देना चाहेंगे और इस वक्त मैदान पर स्टाइलिश फिनिश यस नो डाउट इन द 6 जयेश पाटिल कारण याचा चेंडू मात्र विरकांचा प्रयत्न गती जास्त होती चेंडू मात्र त्या ठिकाणी गोडलेस स्पॉट पिचिंग झाला स्विच शॉट या ठिकाणी मात्र रिव्हर्स स्वीप मात्र क्षेत्ररक्षक आहे या ठिकाणी जर पाहिला पुढे एकदा जयेश पाटील याच्या बॅडीत वन बाउन्स टू बाउन्स क्षेत्ररक्षण जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत मात्र टुर्नामेंटचं वैशिष्ट्य आहे स्थानिक खेळाडू अतिशय सुलभ क्रिकेट खेळतोय दरम्यान संतोष राहुल यांच्यावर आता मात्र जेपी पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा माध्यम उपयोग करतोय जोपर्यंत करण फील्ड करेल तोपर्यंत मात्र 2 धावा जमवले जातात मात्र काही शंका नाही आहे रिव्हर्स स्वीपचा माध्यम पुण्याचा एक धाव पूर्ण केली जाते दुसरी धावेसाठी कॉल असेल जो शेवटच्या चेंडूवर स्विच हिट केला जातो चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क तर जिंकण्यासाठी 56 धावांचं आव्हान ठेवलं जात आहे 19 धावा आता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू मात्र ऑन साइडला विश्वनाथ जाधव चेंडूवरती येतात पुढे एक धाव कंप्लीट केली जाते जयेश पाटील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू मात्र हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक चेंडू खाली आता झेल होतोय का नक्कीच राजूमध्ये अंडरआर्मचं क्रिकेट खेळत असतो रबरच्या माध्यमातून त्यावेळेस श्रीपती घेऊन चेंडू संतोष जाधव पार केला जातो का तर येस इट इज गॉन आय एम द किंग ऑफ दिस फॉर्मॅट असं दाखवत असताना या ठिकाणी जयेश पाटील इरादे स्पष्ट करतो मागच्या सामन्यामध्ये जरूर बॅटला चेंडू कनेक्ट होत नव्हता परंतु आता या ठिकाणी मात्र काहीसे लायसन्स त्याला मिळाल्यासारखी फलंदाजी करताना पाहायला मिळतो तर नक्कीच कृतेश घरतकडे आपण येणार होतो असेल्पा पॅकर्स नाव रिव्हर्स स्वीप पॉवरफुल या ठिकाणी मिडअपच्या डोक्यावर मात्र षटकार मारला जातो नक्कीच जेव्हा रिव्हर्स स्वीपचा अटेंड मात्र जयेश पाटील करतोय आणि तो देखील सक्सेस पाहिला जातो जर विचार केला आतापर्यंत रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून 5 ते 6 षटकार जयेश पाटील याच्या बॅट आणि रिव्हर्स स्वीप पुन्हा अटेंड केला जातो या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहे नक्कीच जयेश पाटील याचा हल्ला सुरेख चेंडू ब्लॉकर याच प्रकारच्या आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या पाटील नेटवर्क या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा।